सगळ्यात पहिला तर गरम पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे. आता एका साईडला कढई ठेवायची, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे. तर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचे. आता मी याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे. आता हे तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदे. आपल्याला कांदे टाकायचे. कांद्यांना थोडंसं हलकं गोल्डन होऊन द्यायचं. त्यानंतर अद्रक लसूण टाकून घ्यायचं. अद्रक लसूण टाकल्याच्या नंतर लसणाने त्याला चांगलं हलवून घ्यायचं. थोडं हलकं गोल्डन होऊन द्यायचं. आता आपले सोयाबीन पण मस्त भिजत आहे. तोपर्यंत आपण हा मसाला काढून घेऊया. आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकूया त्याच्यात. जर घरामध्ये कोणाला सोयाबीन आवडत नसतील तर त्यांनी ही भाजी नक्की करून पहा, कारण की सगळ्यांना आवडेल घरामध्ये. अशा पद्धतीत जर मी सांगितल्या पद्धतीत केली तर. आता ह्याला चांगलं थोडं हलकं गोल्डन होऊन द्यायचं. असं गोल्डन होऊन द्यायचं त्याला चांगलं. आणि आपण ते गोल्डन झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. आणि त्याचं तर आपलं घरातलं लाल तिखट आहे ते थोडंसं घेऊन तेलामध्ये टाकायचं. आणि त्याच्यानंतर हे सोयाबीन टाकायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ते सोयाबीन आहे ना जरा परतवायचे, खालीवर करायचे. खालीवर सोयाबीन करायचे. असे खालीवर करून घ्यायचे सोयाबीन. आपण केले खालीवर. आता घ्यायचं, गॅस बंद करायचं. त्याच्यानंतर हे सोयाबीन परत दुसऱ्या भांड्यामध्ये वतून टाकायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टॅमॅटो टाकलं. थोडी कोथिंबीर टाकायची. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं. दही टाकलं. दही टाकल्याच्या नंतर थोडं 2 मिरच्या उभ्या चिरून टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये. नंतर हळद, चटणी, मीठ ते टाकून मग भेटूया पुढं. आता आपण 2 पळी तेल टाकलेलं आहे. आता थोडे जिरे टाकायचं. तेल तापलं आहे, थोडे जिरे टाकायचे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कांदा, लसूण, अद्रक त्याची आपल्याला पेस्ट केलेली ती टाकायची आहे. ही पूर्ण पेस्ट टाकून घ्यायची. ही पेस्ट चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे. त्याला असं
लाल कलर येईपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ना आपण जे सोयाबीन टाकले होते ना मॅरिनेशन करायला, ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं. परत एकजीव होईपर्यंत या मसाल्यामध्ये त्यांना मिक्स करायचं. असं मिक्स करून घ्यायचं त्यांना. असं मिक्स केल्याच्या नंतर ना वरतून थोडं मीठ टाकायचं. वरतून असं मीठ टाकायचं. आणि याच्यामध्ये साधं पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकावं लागेल. पण याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं. जेवढी घट्ट ग्रेव्ही राहते तेवढी छान लागते. जर माझे कुकिंग व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला नवीन अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या आयडीला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. थँक्यू. आता मला जेवढं पाणी टाकायचं आहे मी तेवढं टाकून घेतलं. तुम्हाला जेवढं तुमच्या हिशोबाने पाणी पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि थोड्या वेळ ढाकण ठेवून त्याला चांगलं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मग तुम्ही कशाबरोबरही खावा, चपाती किंवा भाताबरोबर तरी चालून जातं, भाकरीबरोबर. असंच दिसायलाच एवढी सुंदर दिसते तर खायला किती मस्त लागत असेल. तुम्ही पण एकदा करून पहा.